माझ्या अमरावती लोकसभा मतदारसंघात अमरावती जिल्ह्याच्या ठिकाणी हे खासदारासाठी गेल्या काही वर्षापासून कार्यालय आहे की जेणेकरून की तिथून लोकांची कामं होतील आणि खासदार तिथं बसतील किंवा त्यांचा पी ए बसेल असं कार्यालय असल्यामुळे माझा विजय झाल्यानंतर मी ते कार्यालय मागितलं, परंतु ज्यांचा पराभव झाला त्यांचा पराभव त्यांना पचनी न पडल्यामुळे त्यांनी ते कार्यालय खाली केलं नाही आणि पुन्हा आमचे राज्यसभेचे खासदार बोंडे साहेब ते कार्यालय मागत आहेत। ते राज्यसभेचे खासदार आहेत, ते अमरावतीतच का पूर्ण महाराष्ट्रात कुठेही मागू शकतात, परंतु जाणीवपूर्वक ते यासाठी वेळ लावतात आणि कुठंतरी मला डावलण्यात यावं, माझ्यासोबत नेहमी वाद व्हावा हा खरा त्यांचा उद्देश आहे। ते वरून काही भाषा बोलत असतील, शुभेच्छा देत असतील किंवा माझ्या बाबतीत सहानुभूती दाखवत असतील, हे मगरीचे आसू गाळण्यासारखं आहे। म्हणून पराभव त्यांनी स्वीकारलाच नाही अजूनपर्यंत, कारण जे वारंवार आता स्टेटमेंट येतात ते पाहता एकीकडे सहानुभूती दाखवायची आणि सहानुभूतीपूर्वक बोलायचं आणि दुसरीकडे या पद्धतीनं वागायचं। मला सहानुभूतीची त्यांच्या गरज नाही आणि एक सामान्य माणूस खरा बाबासाहेबांचा वारस लोकसभेत पोचलो हे त्यांना पचनी पडत नाही। यानंतर पुन्हा मी अधिवेशन संपल्यानंतरच जिल्हाधिकारी यांना पत्र देणार आहोत आणि ते पत्र दिल्यानंतर पुन्हा विनंतीसुद्धा करणार आहोत। काही दिवस वाट पाहून पुन्हा आमचे जे काही काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, वरिष्ठ नेते, यांच्या सर्वांसोबत चर्चा करून त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल। नाही पण जसं तुम्ही कुलूप तोडलं, त्यानंतर तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला, आता पुन्हा कुलूप लावलं, ही प्रक्रिया पूर्ण झाली, आता त्यापुढे काय करणार? तेच मी सांगतोय की यानंतर मी त्यांना पुन्हा पत्र देईल। पत्र दिल्यानंतर वाटसुद्धा पाहिल, नाही दिलं नाही तर आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून जे काही मग पुन्हा कुलूप तोडण्याचा विषय असेल किंवा आंदोलन करण्याचा विषय असेल किंवा कलेक्टरांच्या कॅबिनमध्येच माझं कार्यालय थाटण्याचा विषय असेल, हे सुद्धा मी करण्यासाठी तयार आहो। म्हणून मी हे अधिवेशन संपल्यानंतर त्या संदर्भात निर्णय घेईन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।